अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. माझ्या सर्व साधू बंधू भगिनींनो, आपण पुणे येथील वामनराज प्रकाशनची पुस्तकं वाचत आहोत. त्यात परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज, परमपूज्य मामा साहेब देशपांडे महाराज, परमपूज्य ताई महाराज यांची पुस्तकं वाचत आहोत. सध्या आपण परमपूज्य श्रीदादा कवडे महाराज यांचे संती वसुलीला ठावो हे पुस्तक वाचत आहोत. काल आपण मनाला स्थैर्य देणारे स्थान पाहिले. आज आपण थापटुली चेरवी विरक्तीचे हे प्रवचन 7वे पाहूया. ऐसे नेरायात रहावी ब्रह्मतयात बैसवी थापटुली चेरवी विरक्तीचे. मागच्या प्रवचन सभेत आपण बघितले होते की जे मन एके ठिकाणी कधीच स्थिर राहत नाही त्या मनाला देखील सिद्धस्थानी भगवती बलात स्थिर करते. मन हे सर्वस्वी प्राणावर अवलंबून असते. नुसतेच मन व्यवहारात काही करू शकत नाही. जोपर्यंत प्राण त्याच्या जोडीने कार्य करत असतो, प्राण चालत असतो, तोपर्यंत मनही कार्य करते, चालते. प्राण जर का एकेच ठिकाणी स्थिर होऊ राहिला तर मन काहीही करू शकणार नाही. त्यालाही पर्यायाने स्थिरच व्हावे लागेल. प्राण आणि मन या दोघांच्या शुद्धीशिवाय, स्थैर्याशिवाय आत्मस्वरूपाची, आत्मानंदाची अनुभूती येऊ शकत नाही. योग शिकोपनिषदाच्या प्रथम अध्यायात भगवान श्री शिव हिरण्यगर्भाला ब्रह्मदेवांना असे सांगतात की चित्तं प्राणेन संबद्धं सर्व जीवेषु संस्थितं रज्ज्वायत्यक्षु संबद्ध पक्षितद्वैदं मनः. प्राणाने बांधले गेलेले मन सर्व प्राण्यांच्या ठिकाणी असते. ज्याप्रमाणे दोरीने सर्व बाजूने बांधलेला पक्षी असावा तसे हे मन असते. म्हणून प्रस्तुत ओळीत मनाच्या बरोबरीने श्री माऊलीने लगेचच प्राणाचा उल्लेख केला आहे. न राहयात राहावी हा होता मनाचा उल्लेख आणि ब्रह्मतयात बैसवी हा आहे प्राणांचा उल्लेख. भ्रमण करणारा प्राणच. ब्रह्मतयात म्हणजे जे अखंड भ्रमण करणारे तत्व आहे त्याला म्हणजेच प्राणाला देखील ही भगवती स्थिर करते. आता प्राण म्हणजे तरी काय? आपल्या कल्पनेप्रमाणे वस्तुतः श्वासोच्छ्वासावाटे शरीरात ये जा करणारा जो वायू असतो त्याला काही प्राण म्हणत नाहीत. मग प्राण कशाला म्हणायचे? तर प्राण हा त्या भगवती शक्तीचेच एक स्फुरण आहे. परमात्म्याच्या एकोहम बहुश्याम या संकल्पापासून प्रथम तो तरंग उठला, स्पंद उठला, तीच भगवती शक्ती. म्हणजे जसे पाणी आहे त्यावर वाऱ्याने तरंग उठला तसा परमात्म्यावर उठलेला तरंग ही भगवती शक्ती. त्या भगवतीच्या संकल्पाने जो स्पंद निर्माण झाला तो प्राण. म्हणून प्राणाला देखील शक्तीचे स्फुरण अथवा शक्तीच म्हटले जाते. प्राणशक्तीचा मुंडे प्रहारुनी संकल्प मेंढे मनोमहिषाचे मुंडे दिधली बळी. प्राणशक्ती नामक चामुंडेने भगवतीने मनोरूपी महिषाचे संकल्प विकल्प रूपी मुंडके उडविले असे श्री माऊली या ओळीत सांगत आहेत. प्राण हा देखील भगवतीचा एक आविष्कार असतो. हा प्राणच शरीरामध्ये राहून वेगवेगळे व्यवहार करत असतो. तो शरीरात अखंड भ्रमण करून विविध शरीर क्रिया करून कर्माला कारणीभूत होत असतो. म्हणूनच कर्माची कारणे सांगताना 18व्या अध्यायात श्री भगवंतांनी असे म्हटलेले आहे की अधिष्ठानं तथा कर्ता करणंच पृथक विधम विविधाश्च पृथक चेष्टा दैवं चैवात्र पंचमम्. अधिष्ठान म्हणजे शरीर, कर्ता म्हणजे जीव, निरनिराळी इंद्रिये, प्राणांचे विविध व्यापार आणि इंद्रियांच्या अधिष्ठाती देवता ही कर्माची 5 कारणे आहेत. शरीरातील होणारे वेगवेगळे व्यवहार क्रिया या सर्व प्राण करतो. त्या सर्व चेष्टांना प्राण हा एक कारणीभूत असतोच. प्राणशक्तीचे 5 मुख्य विभाग.
या पृथक चेष्टा विविध क्रिया व्यवहार करणाऱ्या प्राणाचे वैशिष्ट्य असे असते की तो मुळात जरी एकच असला तरी शरीरामध्ये वेगवेगळ्या करण्यासाठी व्यवहारांसाठी वेगवेगळ्या ठिकाणी भिन्न भिन्न नावांनी कार्यरत असतो. तैसी क्रियाशक्ती पवनी असे जे अनपायिने ते पडिली नानास्थानी नाना होय. त्याचप्रमाणे वायूमध्ये म्हणजे प्राणामध्ये जी अखंड क्रियाशक्ती असते ती निरनिराळ्या स्थानी पडल्यामुळे निरनिराळ्या प्रकारांची होते. ती एकच प्राणशक्ती शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे कार्य करीत असते. मुळात एकच असलेले प्राणतत्व कार्यानुरूप दशधा म्हणजे 10 प्रकारचे होते. त्यात ज्याला आपण प्राण म्हणून ओळखतो तो प्राण विभाग मुख्यतः हृदयस्थानी राहून नाभीपासून वर कंठापर्यंत कार्य करतो. तोच श्वास आत घेत असतो व पूरक करतो, ज्याला आपण अपान म्हणतो. तो प्राण विभाग मुख्यतः गुदस्थानी राहून नाभीपासून पायाच्या अंगठ्यापर्यंत कार्य करतो. तोच उच्छ्वास रेचक कुंभकादी करत असतो. या दोघांचाही सम ठेवणारा धरून ठेवणारा प्राणाचा जो विभाग नाभीच्या म्हणजे बेंबीच्या ठिकाणी कार्यरत असतो त्याला समान असे म्हणतात. तोच शरीरात उष्णता निर्माण करतो व अन्न पचवतो. हे 3 मुख्य प्राण विभाग झाले. प्राण आणि अपान हे एकमेकांच्या विरुद्ध दिशांना कार्यरत असतात. प्राणाची गती ऊर्ध्व म्हणजे वरच्या दिशेने असते तर अपानाची गती अधः म्हणजे खालच्या दिशेने असते. चौथा जो प्राण विभाग आहे त्याला उदान असे म्हणतात. हा उदान मुख्यतः कंठाच्या ठिकाणी असे धरून असतो व तळूपर्यंत कार्य करतो. यानंतर जो 5वा प्राण विभाग असतो तो म्हणजे व्यान. हा व्यान अपादमस्तक संपूर्ण शरीर व्यापून असतो. याप्रमाणे प्राण, अपान, समान, उदान आणि व्यान असे मुख्य पंचप्राण 5 प्राण विभागात झाले. हे एकाच प्राणशक्तीचे कार्यपरत्वे झालेले 5 विभाग आहेत. हेच योगचूडामणी उपनिषदात थोडक्यात असे सांगितले आहे की हृदय प्राणस्थितो नित्यं ममानी गुदमंडले समानो नाभिदेशे तु उदान कंठमध्यगा व्यान सर्व शरीरे तु प्रधाना पंचपायवा. यापैकी प्राण हा हृदयात असतो, अपान गुदाच्या जागी असतो, समान नाभी देशात व उदान कंठ देशात असतो, व्यान सर्व शरीरात असतो. असे हे 5 मुख्य वायू आहेत. प्राणांचे कार्यवैशिष्ट्य. या 5 प्राणांचे आणखी 5 सहयोगित उपप्राण उपविभाग असतात. ते असे नाग, कुर्म, कृकर, देवदत्त आणि धनंजय. हे उपविभाग जांभई, शिंक, ढेकर इत्यादी व्यापार करीत असतात. त्रिशिखी ब्राह्मणोपनिषदात या संदर्भात असे सांगितले आहे की उद्गारादिक्यो नाग कुर्मोक्षादिमीलना कृकर क्षितो कर्ता दत्तो निद्रादिकर्मकृत मृतगात्रस्य शोभादर धनंजय उदात्तता. त्रिशिखी उपनिषद. ढेकरेने इत्यादी क्रिया नागवायू करतो. कुर्मवायू डोळ्यांची उघडझाप करतो. कृकरवायू शिंक आणतो. देवदत्त झोप, स्वप्न इत्यादी कार्य करतो. शरीर मेल्यावरही त्याच्यावरील ताजेपणा धनंजय वायू टिकवतो. योगचूडामणी उपनिषदात देवदत्त विजुभ्रमणे देवदत्त वायूने जांभई येते असे म्हटले आहे. म्हणजे प्राणांचे 5 मुख्य विभाग व 5 उपविभाग हे शरीरात वेगवेगळ्या भागात कार्यरत राहून विविध क्रिया करीत असतात. उदाहरणार्थ भूक तहान ही प्राणामुळे लागते. भूक तहानेपोटी मग आपण एखादी गोष्ट खाल्ली प्यावी, ती वस्तू केवळ तोंडात जरी धरली तरी उदाहरणाचे कार्य सुरू होते. तो ती वस्तू आत ओढण्याचे घास घेण्याचे कार्य करतो.
म्हणून नीट लक्ष देऊन पाहावे. जेव्हा आपण घास घेताना आवंडा गिळतो तेव्हा प्राण उदाहरणाच्या त्या क्रियेमुळे मूलाधाराच्या ठिकाणी अपान किंचित वर उचलल्यासारखा जाणवतो. अन्न घेताना नेहमीच ती सूक्ष्म क्रिया होत असते. तो अपान गुदस्थानी परत जाताना मुखाने आत घेतलेल्या अन्नाला खाली पोटात ओढतो. मग प्राण त्या आत आलेल्या अन्नाला पोटात फिरवतो आणि समान हा उदाहरणाच्या सहाय्याने त्या अन्नाचे पचन करून शरीराचे पोषण करतो. पुढे त्यातील मूत्र मल वगैरे भाग अपानाच्या सहाय्याने शरीराबाहेर टाकला जातो. समान हा शरीरातला सगळ्यात महत्वाचा प्राणविभाग म्हटला जातो. तो जोपर्यंत प्राण आणि अपानाला धरून असतो तोपर्यंत